ट्रॅक वरती मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळत आहे। स्ट्राईक फलंदाज शंकर पाहायला मिळतो, शंकर वाघ। अगदी दोन्ही फलंदाज अगदी चांगले आहेत। पहिला चेंडू ग्रीन सिग्नल तो पंचांचा उडवलाय हवेमध्ये, भरपूर काळ चेंडू, दोन क्षेत्ररक्षक धावतात चेंडूच्या खाली, कव्हर पॉइंट मधून क्षेत्ररक्षक अगदी सरसरत चाललाय। पहिल्याच बॉल वरती नजाकत भरलेला हा शंकरच्या बॅट मधून येतोय, मात्र हा धनधरी चौकार। जबरदस्त सुरुवात पाहायला मिळते। अगदी बाजापूर या संघाची अष्टमच्या बाहेर थोडस ललचावलं होतं, मोठ्या फटकेसाठी अगदी हा चेंडू अष्टमच्या बाहेर फेकला आणि त्यावरती मात्र 4 धाबा या मात्र मिळत आहे त्या अर्थातच बाजापूर टीमला। गोलंदाज पुन्हा एकदा उत्तम पादेर, कमबॅक करावा लागणार आहे पहिल्या षटकावरती। हा ट्रॅकर पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न, झेलची पहिला अटॅम्प मध्ये सोडलं, परंतु एकाच एंड वरती दोन्ही गाड्या इथं ऍक्सिडेंट होणार आहेत। एका खेळाडूला परतावा लागणार आहे। फलंदाज दिनेश हा फलंदाज होतो या ठिकाणी, बाद पहिला धक्का ती बाजापूर टीमला। फलंदाज बॅक टू द डगआउट। नवीन फलंदाज युनिट क्रमांक 3 वरती दाखल होतोय तो अर्थातच मयूर हा फलंदाज आपल्याला मधाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। चांगला पहिला बॉल वरती चांगला फटका शंकर बागच्या बॅट मधून आला, परंतु दुसऱ्या बॉल वरती कॉलिंग थोडस खराब पाहायला मिळालं। अगदी चेंडू हातामध्ये होता आणि त्याच परिस्थितीमध्ये अगदी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र दिनेशने केला आणि अगदीच त्या बॉलवरती विकेट आली आहे, ती महत्वाची विकेट। अर्थातच दिनेश हा फलंदाज मात्र बाद झालाय पहिल्या दुसऱ्या चेंडूवरती। चांगला फटका पुन्हा एकदा गल्ली पॉइंट मध्ये मैदानाला गुदगुल्या करत अगदी सीमा रेषा पार शंकर बागच्या बॅट मधून अजून एक तडाखा, बॅक टू बॅक षटकावरती येतोय मात्र हा दुसरा चौकार। जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते शंकर बागची, खऱ्या अर्थानं पॉवर प्लेचा अगदी खरपूस समाचार। मात्र हा फलंदाज घेतोय कव्हर पॉइंट मध्ये दोन्ही चौकार, खऱ्या अर्थानं त्याच दिशेनं अगदी ऍक्शन रिप्लेस सारखे दोन्ही फटके मात्र शंकर बागच्या बॅट मधून आपल्याला सलग या षटकावरती पाहायला मिळाले। अजून एक उडवलाय लोंगा पाणी लोंगाच्या मधोमध, बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवरती येतोय अर्थातच शंकर बागच्या बॅट मधून हा या षटकावरती तो मात्र तिसरा चौकार पाहायला मिळतोय। जबरदस्त बॅटिंग त्या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या टोटल रन स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील 12 धाबा। हा या षटकावरती जर विकेट आली तर 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे, ते उत्तम पादीरसाठी सन्माननीय हरी पादीर याच्याकडून। परंतु या बॉलवरती शंकर वाघ सांगतोय की हा बॉल डीप विकेटच्या डोक्यावरून येतोय, हा उत्तुंग असा शंकर वाघच्या बॅट मधून अगदी बाजापूर ब्रँडेड हा ठोकला षटकार। जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते पहिल्या ओव्हर मध्ये, अगदी गोलंदाजाचा मात्र पूर्णपणे धुळा बुडवला जातो आहे। पहिल्या ओव्हर मध्ये टोटल धावसंख्या आली आहे ती अर्थातच 18 धावा, ह्या मात्र या गोलंदाजाला अगदीच मोजाव्या लागल्यात त्या 5 चेंडू मध्ये। उत्तम पादीर कमबॅक करावा लागणार आहे, इथं शंकरची विकेट अगदी महत्वाची असणार आहे। वरफुल टॉसचा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटनं विकेटची संभावना, परंतु फिल्डिंग थोडीशी खराब पाहायला मिळाली आणि इथं धाव मात्र घेण्याचा प्रयत्न केला, स्ट्राईक स्वतः जवळ ठेवण्याचा प्रयत्न इथं शंकर वाघ करतोय आणि शेवटच्या बॉलवरती ही सिंगल धाव आणि या सिंगलच्या मदतीने एकूण धावा धावफलकावरती पाहायला मिळतात। त्या अर्थातच वाजापूर टीमची धावसंख्या 1 बाद 19 धावा ऑन द स्कोर कार्ड वरती।
4 ओव्हरची मॅच पाहायला मिळते, परंतु पहिल्याच ओव्हर मध्ये तब्बल 19 धाबा पाहायला मिळतात बाजापूर टीमच्या बॅटिंग करणारा मी तर म्हणे शंकरच्या बॅट मधून तो तब्बल 19 धाबा आतापर्यंत पाहायला मिळालेत. कमबॅक करावा लागणार आहे टीम लोभेवाडी संघाला या मॅच मध्ये आणि त्यासाठी एक अनुभवी गोलंदाज ट्रॅक वरती अर्थातच दत्ता लोभे गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला सध्या पाहायला मिळतोय. दत्ता लोभे एक टेनिस बॉलचा एक स्टार खेळाडू अर्थातच लोभेवाडी टीमचा हा खेळाडू आता कमबॅक करावा लागणार आहे. चांगला चेंडू वेग पाहायला मिळतो, या चेंडूवरती बीट केलं शंकर बागला अगदी पडल्यानंतर जितक्या वेगानं हा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये वेग घेतला मात्र बीट केलं शंकर बागला आणि पहिला चेंडू मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय तो डॉट चेंडू. या पद्धतीची गोलंदाजी आता करणं गरजेचं आहे त्या अर्थातच लोभेवाडी टीमला. हा चेंडू हा ट्रॅकर गॅप मध्ये खेळले, बॉल साइड सीमा पार, एक टप्पा अगेस येतोय शंकर बागच्या बॅट मधून, अजून एक तडाखा 4 धाब्यांसाठी हा चौकार. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते, अगदी आक्रमण पहिल्या चेंडू पासून शंकर बाग करतोय. नावामध्ये दम आहे, वाघ आहे. वाघ जरी जखमी झाला तरी तो आयुष्याला कधीच कंटाळत नाही, तो थांबतो, वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा 30 दशक तोच दरारा. याही षटकावरती आक्रमणाला सुरुवात मात्र करतोय. पुन्हा एकदा ट्रॅकरला शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. पहिली धाव वेगानं कंप्लीट केली आहे पण तो नकार दिला दुसऱ्यासाठी आणि चांगलं कॉलिंग मात्र त्या ठिकाणी या दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळतंय. कारण पहिली विकेट मी तर म्हणेन अगदी 4 या धावसंख्येवरती गमावली होती ती अर्थातच बाजापूर संघाला. त्यानंतर मात्र ही पार्टनरशिप तब्बल 20 धावांची आपल्याला पाहायला मिळते. चांगली पार्टनरशिप मयूर युनिट क्रमांक 3 वरती दाखल झाले, परंतु पहिला चेंडू खेळण्यासाठी स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळेल तो अर्थातच मयूर हा फलंदाज. मयूरचा विचार केला आपण सातत्यानं तर चांगली गोलंदाजी नेहमीच त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. मयूरचा हा फटका हवेमध्ये फसलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली विकेटची गरज होती परंतु थोडस फंबल क्षेत्ररक्षक या ठिकाणी पाहायला मिळाला आणि हा झेल कॅरी करणं गरजेचं होता परंतु हा झेल केला ड्रॉप आणि इथं जीवनदान मिळत आहे ते मयूर या फलंदाजाला. 2 धावेन संघाची धावसंख्या टोटल रन स्कोर कार्ड वरती 1-5-26-26 इथं थोडं अडचणीमध्ये मी तर म्हणेन आता पाहायला मिळतोय अर्थातच लोभेवाडी संघ या मॅच मध्ये, कारण या पद्धतीचं तुम्हाला जेल मध्ये टिपणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू परंतु लोंबाटला क्षेत्ररक्षक नाहीये, लांबून आले, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. इतर रनआउटची देखील संधी होती. दत्ता लोभी पुन्हा एकदा थोडं फंबल क्षेत्ररक्षक त्याचा ऍडव्हान्टेज मिळतोय. तर अर्थातच शंकरला इथं परतावं लागलं असतं कदाचित. थ्रो जर का सरळ गोलंदाजाच्या हातामध्ये फेकला असता तर इथे मात्र नजदीकी मामला इथे थोडस अडचणीमध्ये सापडला असतो बाजापूर हा संघ. महत्वाची विकेट या ठिकाणी मिळाली असती परंतु बाल बचावला या चेंडूवरती तर अर्थातच शंकर बाग वैयक्तिक आतापर्यंत आपण पाहिलं तर तब्बल 24 धावांची नाबाद केली त्याने साकारले. हा शॉट फाईन लेगला पुन्हा एकदा आडवा पॅटना क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, प्रोटेक्शन आहे या चेंडूसाठी. फक्त सिंगल धावे या बॉल वरती आणि सिंगलच्या मदतीनं 2 षटकाचा खेळ या ठिकाणी संपतो आहे. 29 आणि 29 धावा या 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळतात त्या पहिल्या क्षेत्रामध्ये बॅटिंग करत असताना बाजापूर टीमच्या.
तिसरं षटक प्रगती पथावरती पाहायला मिळते. तिसऱ्या षटकावरती गोलंदाज या ठिकाणी वापरला जातो आहे. करण हा गोलंदाज, करण हा गोलंदाज तिसऱ्या षटकावरती पाहायला मिळतोय. अगदी 2 षटक अगदी वाजापूर संघाच्या बाजूने राहिलेत, परंतु या येणाऱ्या 2 षटकावरती अगदी कमबॅक करावा लागणार आहे. त्या अर्थातच लोबेवाडी टीमच्या या गोलंदाजांना 29 धावा स्कोर गार्ड. पहिला विकेट अगदी लवकर गमावली. तर असं वाटलं होतं की गोलंदाजी हवी ठरतं की काय, परंतु शंकर वाघ या ठिकाणी मात्र मयूरच्या बॅट मधून एक उठतोय. मिड विकेटला कव्हर करत हा उतुंग असा मात्र हाय हँडसम मयूरच्या बॅट मधून येतो या पहिला षटकार. जखमेवरती नमक, मयूरचा झेल, त्यानंतर आलेला हा षटकार या मॅच मध्ये भरपूर काही सांगून जाईल. जेव्हा गोलंदाज करण पहिल्याच बॉल वरती आक्रमण आणि हा चेंडू पंच दर्शवतात की हा चेंडू धाव आणि 1+, एकच धाव मिळेल. धाव घेतली नाहीये, परंतु नो बॉल आणि यानंतरचा चेंडू असेल तो पहा, उघडा डोळे पहा नीट. तर यानंतरचा बॉल असेल तो मात्र हिट. फलंदाज मयूर साठी ही सुवर्ण संधी पाहायला मिळेल. प्रीतच्या बॉलवरती किती धावा पाहायला मिळतील. गोलंदाज पुन्हा एकदा करड लोअर फुलटॉसचा हा चेंडू फिक केलाय मिड विकेटला. त्याच्या डोक्यावरून चेंडू सरसरत चाललाय सीमारेषा पार. येतोय मयूरच्या बॅट मधून प्रीतच्या चेंडूवरती हा चौकार. जबरदस्त बॅटिंग, अगदी आक्रमण आणि आक्रमण प्रत्येक चेंडूवरती हे पाहायला मिळते. त्या अर्थातच बाजापूर टीमच्या या फलंदाजाच्या माध्यमातून दोन्ही फलंदाज आक्रमक झाले. दोन्ही फलंदाजचा आपण विचार केला तर मयूरनं 6 चेंडू खेळले, तब्बल 15 धाबेवरती खेळतोय. तर शंकरनं 9 चेंडू मध्ये तब्बल 24 धाबा त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाल्यात. तिसरं षटक प्रगती पथावरती 40 धाबा ऑन द स्कोर गार्ड पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं अजूनही आपण विचार केला तर अजूनही 10 चेंडूचा खेळ उर्वरित बाकी आहे आणि या 10 चेंडू मध्ये किमान 25-30 धावा हे नक्कीच येणार आहेत. कारण दोन्ही सेट फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे पाहायला मिळत आहेत. त्या अर्थातच बाजापूर टीम पुन्हा एकदा गोलंदाज करड गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळते. 2 चेंडू मध्ये 11 धावा या गोलंदाजाने तब्बल खर्च केल्यात. लोपेवाडी संघ थोडस बॅकफुट वरती सध्याच्या घडीला पाहायला मिळते. हा चेंडू गुडलेन स्पोर्ट वरना सरळ वेगवान चेंडू होता, परंतु पंच दर्शवतात की हा वाईड बॉल. अतिरिक्त धाब्यानं संघ पुढे जातो. एकूण धाबा फलकावरती पाहायला मिळते 41 आणि 41 धाबा या धावफलकावरती. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. लोपेवाडी संघाकडे देखील ती फलंदाजी आहे, परंतु इथं 50-60च्या आतमध्ये रोखणं हे गरजेचं असणार आहे. आव्हान आवाक्यामध्ये ठेवणं गरजेचं आहे. हा फटका मयूरचा पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन डबल विकेटला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, प्रोटेक्शन चांगलं पाहायला मिळत आहे आणि या चेंडूवरती फक्त आणि फक्त मिळते आहे ती फक्त सिंगल धाब. स्ट्राईक मात्र रोटीत केली जाते आहे. शंकर बाग स्ट्राईक हँड वरती पाहायला मिळतोय. शंकर बागचा आपण विचार केला तर आतापर्यंत ज्यानं 9 चेंडू मध्ये 24 धाबांची नाबाद केली त्याने साकारली आहे. फटका हवेमध्ये पुन्हा एकदा संधी असेल झेलची. पुन्हा एकदा खराब फिल्डिंग आणि इथं काय घडलं जातं मैदानाच्या आतमध्ये. या पद्धतीची फिल्डिंग जर तुम्ही केली तर मात्र तुमचा खेळ मात्र इथं संपणार आहे. तुमची अगदी या पद्धतीचं झेल तुम्हाला मात्र प्रत्येक खेळाडू तुम्हाला पकडणं गरजेचं आहे. परंतु हा मी तर म्हणे शंकरचा झेल होता. याच पद्धतीचा मयूरचा देखील एक झेल सोडला आणि त्यानंतर मयूरची फलंदाजी आपण पाहिली असेल. हा फटका देखील पुन्हा एकदा झेल होण्याची संभावना
आणि हाही झेल मात्र ड्रॉप केलाय. आज मी तर म्हणेन लोभेवाडी संघाचे खेळाडू खऱ्या अर्थानं हाताला फेविक्विक लागलेलं नाही वाटतं. कारण एकही झेल आतापर्यंत टिपता आलेलं नाहीये, एकही झेल पकडता आलेलं नाहीये. कारण थोडस निराश जरूर पाहायला मिळेल. या पद्धतीचे झेल गोलंदाज यापेक्षा अजून काय करू शकतो. पुन्हा एकदा चांगला फटका आहे, परंतु प्रोटेक्शन त्या ठिकाणी मिड विकेटला अगदी चांगलं पाहायला मिळालं. एकच धाब या बॉलवरती येते आणि एका धाबेनं षटक क्रमांक 3 संपण्याचा निर्धार येतोय. पंच 45 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 45 धाबा धावफलकावरती सध्या पाहायला मिळत आहेत त्या बॅटिंग करणार बाजापूर च्या टीमच्या. हा फटका पुन्हा एकदा बॅटच्या रडार मध्ये पाठवलंय. स्टँड मध्ये बॉल जाईल सीमा पार, येतोय एका टप्प्याच्या आगेस हा झोकार. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. अगदी दोन्ही फलंदाज आता आक्रमण करताना पाहायला मिळतील. कारण शेवटचं षटक आहे, स्लोवरचं षटक आहे आणि या षटकावरती आता जास्तीत जास्त धावा उभा करण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी वाजापूर संघाचा असेल. कारण जिथून अजूनपर्यंत 8 विकेट त्यांच्याकडे आहेत आणि त्यामुळे मात्र प्रत्येक बॉल वरती आक्रमण आणि आक्रमण प्रत्येक चेंडूवरती पाहायला मिळते. हा शॉट फाईन लेगला अजून एक दमदार फटका शंकर वाघच्या बॅट मधून येतोय. हा दणदणीत चौकार. जबरदस्त बॅटिंग शंकर वाघ. 12 चेंडू 30 धाबाची नाबाद इनिंग आतापर्यंत त्याने साकारली आहे. परंतु अजूनही येणारे 4 चेंडू या इनिंग मधले पहिल्या पूर्वार्धामध्ये अजूनही 4 चेंडू 13 चेंडू 34 धाबा एकट्याच्या शंकर वाघच्या पाहायला मिळत आहे. हा आडव्या बॅटनं पुन्हा एकदा जागा बनवली होती डान्सिंग डाऊन, परंतु पंच दर्शवतो की हा डॉट बॉल अगदी स्टंपच्या वरून हा चेंडू पाहायला मिळतोय आणि इथे मात्र कुठली धाब या चेंडूवरती मिळत नाही. या समीकरण बदलत आहे. 53 धाबा धावफलकावरती. उर्वरित काही चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. बॅटिंग थडमाडला अगदी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. असं वाटलं चेंडू तो उसळी घेतली आहे, परंतु शेवटच्या मोमेंटला अगदी चेंडू स्टॉप केला जातो आहे आणि या टीम साठी जरूर 3 धाबा या क्षेत्ररक्षणाकडे वाचवल्या जसं पडावा लागणार आहे. कारण गॅप मध्ये होता हा चेंडू. अगदी चेंडू तो उसळी घेतली, परंतु निर्णायक क्षणी क्षेत्ररक्षकानं मात्र चांगलं फिल्डिंग त्याच्या माध्यमातून राहिली आहे आणि या 3 धाबा नक्कीच टीम साठी वाचवल्यात. एका धाबेनं धावफलकावरती बढती मिळते. 54 धाबा या धावफलकावरती सध्या पाहायला मिळत आहे. शंकर 15 चेंडू मध्ये 35 धाबेवरती खेळतोय, तर मयूर खेळतोय 8 चेंडू 17 धाबा. हा फटका शॉट फाईन लेगला पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन फटका स्टँड ऑन डिलिव्हरी मयूरच्या बॅट मधून येतोय. अजून एक षटकार. आणि या षटकाराच्या मदतीने टोटल धाबसंख्या धावफलकावरती 60 धाबा कंप्लीट होताना पाहायला मिळतं. त्या बाजापूर टीमच्या ही जम्याची बाजू असणार आहे. 60 प्लस धाबा इथे थोडंसं आव्हान अगदी आवाक्याच्या बाहेर असणार आहे त्या लोभेवाडी संघासाठी. तर या आव्हान 4 षटकामध्ये अगदी पहिल्या चेंडू पासून जशी फलंदाजी केली आहे बाजापूर संघाच्या फलंदाजाला, तशी फलंदाजी पहिल्या चेंडू पासून आक्रमण मात्र करावं लागणार आहे. अजूनही उर्वरित काही चेंडूचा खेळ मात्र या षटकावरती बाकी असणार आहे. गोलंदाज तयार.
पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न केला हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी पकडलाय चेल संपवलाय खेळ मयूरचा मात्र शेवटच्या बॉलवरती मयूर बाद झालाय परंतु दाफलक तिथं स्थिरावलाय 60 वरती पहिल्या पूर्वार्धाचा खेळ या ठिकाणी संपतोय आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये वाजापूर संघ 2 विकेट असताना मात्र 60 धाबा या दाफलकावरती पाहायला मिळतील दुसऱ्या पूर्वार्धामध्ये जाण्याच्या अगोदर आपण घेऊया एक छोटासा ब्रेक